Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 20 व 21 जानेवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 15 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पुणे शहर. यासंबंधीची अधिक माहिती बघा. महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय ठिकाण आहे शिवाजीनगर, पुणे. याचा उद्देश आहे बाललैंगिक अत्याचाराचे खटले चालविणे. याचा कौन्सिला समारंभ 21 जानेवारी 2024ला आयोजित करण्यात येणार आहे आणि याची बांधणी पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात येणार आहे आणि हे महत्त्वाचं आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की याची बांधणी कोणाच्या वतीने करण्यात येणार आहे? कारण की पुणे मेट्रो असं याचं ॲन्सर वाटत नाही. असे दोन प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे नुकताच अनावरण करण्यात आले. या पुतळ्याला काय नाव देण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असं नाव देण्यात आलेलं आहे त्याला. हा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे ते ठिकाण पण महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि दुसरं याची उंची. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा ठिकाण आहे विजयवाडा, आंध्र प्रदेश. यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा हैदराबाद, तेलंगणा येथे उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण 19 जानेवारी 2024ला करण्यात आलेलं आहे आणि याला नाव देण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. मराठी नाव पण लक्षात ठेवा तुम्ही, सामाजिक न्यायाचे प्रतीक असं त्याचं मराठी नाव आहे, पण तुम्ही इंग्लिश नावच लक्षात ठेवा. याची उंची आहे 206 फूट. जगातील 50 सर्वात उंच पुतळ्यांच्या यादीत बाबासाहेबांच्या पुतळ्याचा समावेश होईल. आता याचा खर्च बघा, 404 कोटी आणि 35 लाख रुपये असा खर्च याला. हा पुतळा 18.81 एकर जागेमध्ये असणार आहे आणि याच्यासाठी 400 टन पोलादाचा वापर करण्यात आलेला आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? एक तर राज्य विचारतील किंवा राज्यातील ठिकाण विचारतील तुम्हाला. या पुतळ्याला नाव काय देण्यात आलेलं आहे ते नाव लक्षात ठेवा, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. आणि या पुतळ्याची उंची किती आहे तर 206 फूट. असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. हे खर्च, जागा आणि या पोलादाचा वापर याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण तुम्ही ती माहिती लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प कोणत्या शहरात उभारण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अबुधाबी. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प ठिकाण आहे स्वेहान, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती. सुमारे 40 लाख सोलार पॅनल येथे बसविण्यात आले आहे आणि हा प्रकल्प 3 जणांनी संयुक्तपणे राबवलेला आहे. ते बघा कोण कोण आहेत ते. एक म्हणजे अबुधाबी सरकार, दुसरं म्हणजे मारुबेनी कार्प जपान आणि सोलर होल्डिंग चीन. असा 3 जणांचा संयुक्त उपक्रम आहे हा. यावर तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प कोणत्या शहरात स्थापन करण्यात येणार आहे किंवा कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे, असे 2च प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. नुकताच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार मुलींच्या जन्मदरात कोणता जिल्हा राज्यात अव्वल क्रमांकावर आहे? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, गडचिरोली जिल्हा. यासंबंधीची अधिक माहिती बघा.
मुलींच्या जन्मदरात अव्वल जिल्हे, 1 नंबरला आहे गडचिरोली, गडचिरोलीचे जन्मदर आहे 961. 2 नंबरला आहे गोंदिया 956. 3 नंबर आहे चंद्रपूर 953. 4 नंबरला आहे भंडारा 950 आणि 5 नंबरला नंदुरबारचा क्रमांक लागतो 944. सोबतच भारतात दर हजारी मुलींचे सरासरी जन्मदर 1020 आहे आणि हा आकडा महत्त्वाचा आहे. 2011च्या जनगणनेचा विचार करता भारतात मुलींचा सरासरी जन्मदर 943 होता आणि महाराष्ट्रात हा जन्मदर किती आहे तर 929. सर्व आकडेवारी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. इथे मल्टीलाईन क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला हे 5 देतील आणि विचारतील की उतरता किंवा चढत्या क्रमाने लावा. सोबतच भारताचा सरासरी जन्मदर किती आहे हा आकडा महत्त्वाचा आहे 1020, हे पण लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा 929 हे पण महत्त्वाचं आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न VIMP आहे. 2022ची गटक पूर्व होती, त्या पूर्व परीक्षेत एक प्रश्न आला होता. प्रश्न असा होता की भारत हा अवयवदानामध्ये जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे, तर त्याचं ॲन्सर 3 होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, येत्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. बघा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते राज्य अवयवदानात अव्वल क्रमांकावर आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, राजस्थान. यासंबंधीची अधिक माहिती बघा. अवयवदानात अव्वल राज्य, 1 नंबरला आहे राजस्थान, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर मध्य प्रदेश, 4 नंबर कर्नाटक आणि 5 नंबरला तेलंगणाचा क्रमांक लागतो. यावर अपेक्षित प्रश्न बघा, अवयवदानात भारतामध्ये कोणते राज्य अव्वल क्रमांकावर आहे. राजस्थान. अवयवदानात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर 2रा. असे 2 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणाला अक्षय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, अनिल काकोडकर. या पुरस्काराबद्दलची अधिक माहिती बघा. अक्षय पुरस्कार हा जाहीर झालेला आहे अनिल काकोडकर आणि ते अणुशास्त्रज्ञ या क्षेत्राशी संबंधित आहेत. दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. या पुरस्काराचे वितरण 30 जानेवारी 2024ला करण्यात येणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि या पुरस्काराचे स्वरूप आहे 25,000 रुपये. येथे अपेक्षित प्रश्न बघा, अक्षय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. अनिल काकोडकर यांना. या पुरस्काराचे स्वरूप लक्षात ठेवा. एक असे 2 प्रश्न इथे अपेक्षित आहेत आणि जर अजून प्रश्न आले तर एक म्हणजे त्यांना कोणाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, हा एक प्रश्न इथे येऊ शकतो. पण पहिला आणि 2ऱ्या क्रमांकाचा प्रश्नच अतिमहत्त्वाचा आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. फायर ऑन द गँजेस, लाईफ अमंग द डेड इन बनारस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, राधिका अय्यंगार. या पुस्तकाबद्दलची अधिक माहिती बघा. फायर ऑन द गँजेस, लाईफ अमंग द डेड इन बनारस. लेखिका आहेत राधिका अय्यंगार आणि याचं प्रकाशन केलेलं आहे ॲन इम्प्रेट ऑफ हायपर कॉलिन्स. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका तुम्हाला विचारतील किंवा याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं. पाने आणि किंमत तेवढी महत्त्वाची नाही, पण तुम्हाला एक ॲडिशन जर वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. अविवाहित मुलींचे पालकांनी भरणपोषण करावे असा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, अलाहाबाद उच्च न्यायालय. यासंबंधी हा एकच प्रश्न बनत होता, त्याच्यामुळे आपण अधिकची माहिती घेतलेली नाही आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा आता. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. देशभरात ई पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदीसाठी एकच ॲप वापरण्यात येणार आहे. त्या ॲपचे नाव काय आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, डिजिटल क्रॉप सर्वे.
हे ॲप नेमकं काय आहे ते बघा. डिजिटल क्रॉप सर्वे. देशभरात ई पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदीसाठी एकच ॲप वापरण्यात येणार. याचा वापर 2025च्या खरीप हंगामापासून करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून 34 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक तालुक्यात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर याची चाचणी 2024च्या खरीप आणि रब्बी हंगामापासून करण्यात येणार आहे 114 गावांमध्ये. यावर अपेक्षित प्रश्न बघा. डिजिटल क्रॉप्स ॲप हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर या ॲपचा वापर कोणत्या हंगामापासून करण्यात येणार आहे किंवा कोणत्या वर्षापासून करण्यात येणार आहे. 2025 आणि खरीप हंगाम दोन्ही लक्षात ठेवा. आणि प्रायोगिक तत्वावर किती गावांमध्ये या ॲपचा वापर करण्यात येणार आहे तर 114 गावांमध्ये. असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र मध निर्मितीत देशात कितव्या स्थानावर आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 18व्या स्थानावर आहे. नुकताच जो मध महोत्सव झाला होता देशातील पहिला, तोही महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. देशातील पहिला मध महोत्सव, ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई. आणि या महोत्सवाचे आयोजन 18 व 19 जानेवारी 2024ला करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि तेच या महोत्सवाचे उद्घाटन करणार होते, पण काही कारणास्तव ते आले नाही. त्याच्यामुळे याचं उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे. याचं आयोजन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने केलेलं आहे. आणि महाराष्ट्र मधनिर्मितीत सध्या 18व्या स्थानी आहे, हे पण लक्षात घ्या. येथे अपेक्षित प्रश्न बघा. देशातील पहिला मध महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर मुंबई. आणि हा महत्त्वाचा प्रश्न होईल. देशातील पहिल्या मध महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर सुधीर मुनगंटीवार. देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन कोणामार्फत करण्यात येते. आणि महाराष्ट्र मधनिर्मितीत देशात कितव्या स्थानी आहे तर 18व्या. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. आशियातील सर्वात भव्य हवाई वाहतुकीशी संबंधित प्रदर्शन विंग इंडिया 2024चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, हैदराबाद. विंग इंडिया 2024 या संबंधीची अधिक माहिती बघूयात. विंग इंडिया 2024 आशियातील सर्वात भव्य हवाई वाहतुकीशी संबंधित प्रदर्शन. याचं उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया, जे की केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहे, त्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि ठिकाण आहे हैदराबाद. याची संकल्पना बघा. अमृत काळात भारताला जगाशी जोडणे, भारतीय नागरी विमान वाहतूक @2047 साठी ध्येय निश्चिती. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे विंग इंडिया 2024 याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आणि त्याचं ठिकाण, असे 2 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मिशन लक्षवेधी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, क्रीडा क्षेत्र. मिशन लक्षवेधी योजनेबद्दलची अधिक माहिती बघा. मिशन लक्षवेधी योजना, राज्य आहे महाराष्ट्र. राज्यात 12 क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे मिशन चालू करण्यात आलेलं आहे. या अंतर्गत क्रीडा विज्ञान केंद्राची स्थापना पण करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आहेत संजय बनसोडे. येथे अपेक्षित प्रश्न बघा. मिशन लक्षवेधी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर महाराष्ट्र. मिशन लक्षवेधी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर क्रीडा क्षेत्र. मिशन लक्षवेधी योजनेअंतर्गत किती क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला तर 12. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्यांमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 4था क्रमांक. सुरुवातीचे 4 देश महत्त्वाचे आहेत आपल्याला, कारण आपला भारत याच्यात 4थ्या क्रमांकाचा आहे. पहिल्या नंबरचा पण विचारतील किंवा क्रम विचारतील.
जगातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्य, 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबर रशिया, 3 नंबर चीन आणि 4 नंबर भारताचा क्रमांक लागतो. तर जगातील सर्वात कमकुवत सैन्य हे भूटानचे आहे आणि 2 नंबरला आहे मोल्देवा. यावर अपेक्षित प्रश्न बघा, जगातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्य कोणत्या देशाचे आहे तर अमेरिका. भारताचा या यादीत कितवा क्रमांक लागतो तर 4था. सोबतच हे 4 देश लक्षात ठेवा तुम्ही, कारण याच्यावर तुम्हाला क्रमाने लावा असा प्रश्न येऊ शकतो की जगात सर्वाधिक शक्तिशाली सैन्यांचा योग्य क्रम लावा. जगातील सर्वात कमकुवत सैन्य कोणत्या देशाचे आहे तर भूटानची. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स ऑफ पीस अर्थात आशियाई बौद्ध शांतता परिषद नुकताच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, नवी दिल्ली. या परिषदेबद्दलची अधिक माहिती बघा. आशियाई बौद्ध शांतता परिषद याची आवृत्ती आहे 12वी आणि याचं आयोजन नवी दिल्लीला करण्यात आलं होतं. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखरजी यांच्या अध्यक्षतेखाली याचं उद्घाटन सोहळा पार पडला होता आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स ऑफ पीस फॉर पीस. एक तर तुम्हाला मराठी नाव देतील किंवा इंग्लिश नाव देतील आणि विचारतील की याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर नवी दिल्लीला. याची आवृत्ती कितवी आहे तर 12वी आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. वी द पीपल अँड अवर कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, नीरा चंदोक. तुम्हाला विचारलेल्या कालच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. आता तुमच्यासाठीचा कालचा प्रश्न होता, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर सी, स्वाती राजे. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणत्या राज्याने विजेतेपद पटकवले. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.